फक्त काही मिनिटातच होणारा, तोंडात टाकताच विरघळणारा आणि आंब्याच्या अप्रतिम चवीने भरलेला आंब्याचा शिरा कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत. चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. तर इथे 1 वाटी मीडियम साईजचा रवा घेतला आहे. याऐवजी तुम्ही जाड किंवा बारीक सुद्धा घेऊ शकता. पाव वाटी तूप घेतले आहे. अर्धी वाटी साखर, ड्रायफ्रूट्स आवडीप्रमाणे आणि वेलची पूड. 1 आंब्याचा गर काढून घेतला आहे. आणि इथे 2 वाट्या दूध घेतले आहे. आता दूध हे पहिल्यांदा गरम करून घेऊया आपण. मी एक साईडला दूध गरम होत ठेवून देते आणि एका साईडला कढईमध्ये तूप टाकून त्यामध्ये रवा टाकून छान असा भाजून घ्यायचा आहे. रवा भाजताना गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची, म्हणजे रवा छान एकसारखा भाजला जातो. आणि अजिबात घाई करायची नाही आहे. स्लो गॅसवरतीच छान असा भाजून घ्यायचा आहे. रवा भाजला की त्याचा हलकासा कलर चेंज होतो आणि थोडासा असा गोल्डन दिसायला लागतो. तर या स्टेजला आता आपण आंब्याचा गर यात टाकून घेऊया. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे थोडंसं कोरडं झालंय आणि इकडे दूधही गरम झालंय. आता यात अर्धे अगोदर मी दूध ओतणार आहे. दूध हे लागता ओतायचे, कारण रवा कसा आहे त्यानुसार दूध लागणार आहे. जाड रवा असेल तर थोडेसे दूध जास्त लागू शकते किंवा बारीक रवा असेल तर दूध कमी प्रमाणातही लागू शकते. त्यामुळे लागताच दूध ओतायचे आणि दूध ओतल्यानंतर एकसारखे हलवत राहायचे, म्हणजे त्यातल्या गठोळ्या सगळ्या मोडल्या जातात. अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचे. आता मला इथे वाटते अजून थोडेसे दूध पाहिजे, म्हणून मी सर्व दूध इथे ओतून देणार आहे. तसे तर 1 वाटी रव्यासाठी 2 वाटी दूध एकदम परफेक्ट माप आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार दूध कमी अधिक करू शकता. आता हे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचंय. पूर्ण कोरडं झाल्यानंतरच यात साखर घालायची, म्हणजे शिरा पातळ होत नाही. आता मी इथे अर्धी वाटीत साखर घेतली आहे, कारण मी जो आंबा वापरला आहे तो खूप गोड होता. आता तुमचा आंबा कसा आहे, गोड किंवा आंबट, त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता. किंवा तुम्हाला जास्त गोड शिरा हवा असेल तर तुम्ही थोडी अजून साखर वाढवली तरीही चालेल. आता यात ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आणि हेही मिक्स करायचे. आणि अगदी शेवटी झाकण ठेवायच्या अगोदर वेलची पूड घालून घ्यायची, म्हणजे वेलचीची चव आणि सुगंध शिऱ्याला छान येतो. तर अशा प्रकारे वेलची पूडही मी इथे घालून घेतली आहे. आणि छान असा मिक्स करून घ्यायचा आणि अगदी 2-3 मिनिटांसाठी झाकण ठेवून कमी गॅसवरती छान अशी वाफ काढून घ्यायची त्याची. या प्रकारे वाफ काढून घेतली आणि मस्त असा शिरा खाण्यासाठी तयार झाला आहे. आता आंबा घातल्यामुळे हा शिरा थोडासा चिकट वाटतोय आता, पण थोडासा थंड झाला की एकदम मोकळा होतो. मस्त असा आंब्याचा शिरा बनवून बघा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा. हा शिरा सकाळी नाश्त्यासाठी, टिफिनला देऊ शकता मुलांना, किंवा लहान मुलांना छोट्याशा भुकीसाठीही तुम्ही बनवू शकता. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माय लेकी किचन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा.